नमस्कार मंडळी. आज आपण बघूया की स्ट्रक्चरमध्ये आपण व्हॅल्यूज कशा टाकतो. आणखीन त्याला टाकायचा एक वेगळा आणखीन सोपा तरीका आहे का? ठीक आहे. हे माझं स्ट्रक्चर आहे आणि याच्यामध्ये 3 मेंबर्स आहेत. न्यू सॅलरी, न्यू केअर आणि न्यू नेम. न्यू नेम इज अ स्ट्रिंग टाइप ऑफ डेटा. हे आपण आधी आधी असे आपण टाकायचो व्हॅल्यूज. तुम्हाला पहिल्या स्ट्रक्चरमध्ये असं टाकायची, सेकंड स्ट्रक्चरमध्ये परत सेम रिपीट करायचा. तर हे बेसिकली टाईम खूप लागते आणि मला मग स्ट्रिंग कॉपी करायला लागतं. इन्स्टेड ऑफ दॅट देयर इज अ न्यू वे ऑफ डुइंग इट, की आपण ह्याचं जे स्ट्रक्चर व्हेरिएबल बनवतो, हे बनवताना इटसेल्फ जेव्हा आपण बनवतोय, ते बनवताना मी कर्ली ब्रॅकेट ओपन आणि सगळे व्हॅल्यू एकाच्या नंतर एक मी टाकायला चालू करतो. ठीक आहे. तर हे तर एकदम सोपं आहे. आणखीन याच्यामध्ये मी खूपशा व्हॅल्यूज एकत्रच टाकू शकतो. आधी म्हणजे कसं माझं कोडचं लेंथ पण माझं जास्ती व्हायचं. ठीक आहे. तर कोडचं लेंथ पण एकदम कमी आहे. तर हे बघा मला प्रत्येक व्हेरिएबलचं नाव देऊन त्याला टाकायचं. असं केल्याने पहिलं त्याला माहिती आहे, की न्यू सॅलरी, सेकंड व्हॅल्यू इज फॉर न्यू कॅरेक्टर आणि तिसरी व्हॅल्यू इज फॉर न्यू नेम. ठीक आहे. आणि प्रिंट करायचं जसं आपण आधी प्रिंट केलेलं आहे, एक्झॅक्टली सेम नेम मी प्रिंट करतोय तुला. ठीक आहे. एकदम सोपं आहे. नीटपेक्षा असं जर मला 4 असतील इकडे व्हॅल्यूज, मेंबर्स, अजून एक चौथं येईल, 5वं येईल. इंट असेल, फ्लोट असेल तसं टाकायचं प्रत्येक. ठीक आहे. आपण याला थोडंसं चेंज करू. इज मी युअर नेम इज यू करून टाकू. सगळं वेगळं काहीतरी नाव. ठीक आहे. बघूया नीटपैकी होतं की नाही. ठीक आहे. लेट्स सी. झालं. एकदम सोपं. ठीक आहे. तुम्ही पण ट्राय करा. यू शुड बी सक्सेसफुल. ॲज युजुअल डिस्क्रिप्शनमध्ये हा कोड असणार आहे. स्वतःहून तुम्ही ट्राय करा. जर मी सिक्वेन्समध्ये दाखवलेलं आहे, व्हिडिओजमध्ये तसंच करा. सगळं जमेल तुम्हाला हे करून. ठीक आहे. ओके. थँक यू.